नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. आज दिनांक 8/4/2025 रोजी आझाद मैदान पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे विकास स्वराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रितेश सालेकर, उपाध्यक्ष श्री वेदप्रकाश मिश्रा, सरचिटणीस महाराष्ट्र श्री आनंद शेखावत यांनी नवीन पक्ष स्थापन केला आहे. त्याबाबत पत्रकार परिषद घेतली आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषी विषयक, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय आणि साज-विकास आणि सुधारणा करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वानुसार भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनवण्याचा आणि मागास समाज घटकांच्या हिताने रक्षण करण्यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, समाजक्रांतीचे आग्रही महात्मा ज्योतिबा फुले आणि संविधानाद्वारे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा विशेषाधिकार देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून आमचा पक्ष आपली वाटाळ करेल. वरील नमूद केलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने सामाजिक आणि आर्थिक बदलांद्वारे दुर्बल घटकांचे शोषण आणि वंचितांवरील दडपशाही संपवण्याची चळवळ आपला पक्ष करेल व त्यासाठी या घटकांचे राष्ट्रीयदृष्ट्या सशक्तीकरण आणि प्रशासनातील सहभाग वाढवण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना आम्ही करत आहोत. वाढती गुन्हेगारी, वाढता भ्रष्टाचार याला आळा बसण्याऐवजी तो फोफावत चालला आहे. तो रोखण्यासाठी वेळोवेळी सदनशीर मार्गाने आंदोलनाद्वारे त्यास विरोध केला जाईल. महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असून ते रोखलं जावं, तसेच दोषींना शिक्षा व्हावी यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करणार. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडी धारकांना 500 चौरस फुटाचे घर देण्यात यावं. 800 फुटापर्यंत घराला मालमत्ता कर माफ करावा. मुंबईमध्ये अनेक वर्ष रखडलेले SRA प्रकल्प सरकारने स्वतः हाती घेऊन रहिवाशांना न्याय द्यावा. मुंबईतील अतिक्रमणे हटवावीत. ट्रॅफिकच्या समस्यापासून जनतेला मुक्ती मिळावी. युवकांना 20 लाखांपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. ज्येष्ठ नागरिकांना प्रति महिना 10,000 रुपये सन्मान वेतन देण्यात यावे. सामान्य नागरिकाला जलद न्याय मिळावा यासाठी न्यायालयाची संख्या वाढवावी. ड्रगचा वापर वाढत असून तरुण पिढीला ड्रगच्या या विळख्यापासून वाचवण्यासाठी देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झाली तरी देशात महागाई, बेकारी, भ्रष्टाचार यांचं उच्चाटन झालं नाही. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. कर्जामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. असे अनेक प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. अरविंद बनसोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.